टीजर बघितल्याच्या नंतर आपल्या हे लक्षात येईल, या सावरकर चित्रपटातल्या बाबासाहेब आंबेडकरांचं पात्र असणाऱ्या कॅरेक्टरचा कुठलाही साम्य त्या ठिकाणी दिसत नाही। याच्यामधून आम्हाला एवढंच सांगायचंय की हा खोडसाळपणा या डायरेक्टरच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मुद्दामून कॉन्ट्रोव्हर्सी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तयार करण्यामागचा याच्या मागचा हेतू आहे पिक्चर चर्चेत यावा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं कॅरेक्टर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे। जर अशा पद्धतीनं एखाद्या महापुरुषाला अपमानास्पद पद्धतीनं देशाच्या लोकांच्या समोर प्रेझेंट करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर हा चित्रपट आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही। या चित्रपटाचे जे डायरेक्टर आहेत यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू आणि या गुन्ह्याच्या माध्यमातून त्यांना माफी देखील मागायला लावू। अशा पद्धतीने संदीप हुड्डा या अभिनेत्याच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर नावाचा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित होत आहे। त्याचं टीजर काल परवा लॉन्च झालं आणि ते टीजर बघितल्याच्या नंतर आपल्या हे लक्षात येईल की त्याच्यामध्ये मिस्टर गांधी, मिस्टर नेहरू, आणखी बॅरिस्टर जिना हे जे सगळ्यांची कास्टिंग केलेली आहे आणि त्याच कास्टिंगच्या सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा कास्टिंग केलेली आहे। या ज्या गांधींच्या, नेहरूंच्या आणि जिनांची जी कास्टिंग आहे त्यांचं जे कॅरेक्टर त्यांनी चॉईस केलेलं आहे, त्यांचे जे अभिनेता त्यांनी जे चॉईस केलेले आहे ते त्यांच्या ओरिजिनल कॅरेक्टरशी संबंधित व्यक्ती दिसतात। म्हणजे त्यांचे ते जसे होते तसे ते कॅरेक्टर दिसतात। परंतु जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या पद्धतीनं कास्टिंग त्यांनी केलेलं आहे, त्यांनी जो अभिनेता त्याच्यामध्ये घेतलेला आहे तो अभिनेता आणि बाबासाहेब आंबेडकरांचं ओरिजिनल जे पेहराव आहे, ओरिजिनल जो चेहरा आहे, ओरिजिनल जे कॅरेक्टर आहे त्याचं आणि या सावरकर चित्रपटातल्या बाबासाहेब आंबेडकरांचं पात्र असणाऱ्या कॅरेक्टरचा कुठलाही साम्य त्या ठिकाणी दिसत नाही। याच्यामधून आम्हाला एवढंच सांगायचंय की हा खोडसाळपणा या डायरेक्टरच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मुद्दामून कॉन्ट्रोव्हर्सी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तयार करण्यामागचा याच्या मागचा हेतू आहे पिक्चर चर्चेत यावा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं कॅरेक्टर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे। जर अशा पद्धतीनं एखाद्या महापुरुषाला अपमानास्पद पद्धतीनं देशाच्या लोकांच्या समोर प्रेझेंट करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर हा चित्रपट आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही। या चित्रपटाचे जे डायरेक्टर आहेत यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू आणि या गुन्ह्याच्या माध्यमातून त्यांना माफी देखील मागायला लावू। अशा